त्याच वेळेला संजय काका पाटील यांचा भाजपच्या दिशेनं कौल आहे हे स्पष्ट होतं आणि त्यांचं कुडबस ही चंद्रकांतदादा पाटील असेल किंवा भाजप व्यासपीठावर दिसू लागलेली होती. पण जे मागचे हिशोब होते ते कोण विसरायला तयार नव्हते. म्हणजे ज्या वेळेला संजय काका पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की 30 जूनला माझा पक्षप्रवेश निश्चित झालाय, त्यावेळेला सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि त्यानंतर मग हा पक्षप्रवेश संजय काकांनी जाहीर केल्यानंतर काही भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पक्षप्रवेशाला थेट विरोध केल्याची माहिती आहे. त्यानंतर सुद्धा तो पक्षप्रवेशाची ठरल्याची चर्चा होती आणि परवाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की 30 तारखेला आम्ही संजय काका पाटील यांचा पक्षप्रवेश घेणार आहोत आणि मोठ्या वाजत गाजत हा पक्षप्रवेश करेल, असं त्यांचे स्टेटमेंट होतं. त्यामुळे हा प्रवेश निश्चित झाला असं सगळ्यांना वाटलं. पण अचानकपणे असं घडलं की ज्या वेळेला सकाळी ही पत्रकार परिषद झाली त्यानंतरच दुपारी संजय काका पाटील यांच्या विरोधी असणाऱ्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी केला. त्याच्यामध्ये 2 नेते होते. ते 2 नेते त्यांच्याशी बोलले आणि संजय काका पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची जी बाजू आहे ती मांडली. त्यानंतर जो पक्षप्रवेश 30 तारखेला निश्चित झाला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसकडनं रवींद्र चव्हाण यांच्या ऑफिसला मेसेज कन्वे करण्यात आला, ह्या पक्षप्रवेश थोडा होल्ड करा आणि आपण याबद्दल नंतर निर्णय घेऊ. नमस्कार, मी हनुमंत मोहिते. हनुमंत मोहिते .सोनेर या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांचा 30 जूनला भाजप पक्षप्रवेश होणार होता, पण अचानकपणे हा पक्षप्रवेश लांबणीवर पडलेला आहे. याच्यामध्ये संजय काका पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण दिलं जात आहे की एक अधिवेशन काळामध्ये हा विषय होता, त्यामुळं गडबड झाली आणि हा कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये आणि तासगाव तालुक्यामध्ये घ्यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे तो लांबणीवर पडत आहे. पण गोष्ट एवढी सरळ असती तर मग याच्याबद्दलचं राजकारण घडलं नसतं. तर ही नेमकी इनसाईड स्टोरी काय आहे, हा प्रवेश का लांबणीवर पडला, याच्याबद्दलची मी इनसाईड स्टोरी याच्याबद्दल सांगतो. तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या वेळेला संजय काका पाटील हे लोकसभेला उभारले होते त्याच वेळेला एक मतभेदाची चर्चा त्यावेळी होती. त्यावेळेला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची क्लिप व्हायरल झालेली होती आणि त्यांनी संजय काकांना मदत केली नाही हे उघड सत्य त्यावेळेला होतं. तर त्यांचा मतभेद होते. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी तिथं सभा घेतलेली होती, पण त्यानंतर सुद्धा ते मतभेद कायम राहिलेले होते. त्यानंतर आपण पाहिलं असेल की त्याच लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार सुधीर गाडगे आणि सुरेश खाडे यांची भूमिका सुद्धा संशयास्पद राहिलेली होती. म्हणजे सुधीर गाडगे यांनी मनापासून खूप ताकदीने प्रयत्न केले नाहीत आणि खाडे यांनी सुद्धा प्रयत्न केले नाहीत. तिथं सुरेश आवटी हे तर उघडपणे विशाल पाटील यांच्या बाजूनं उभे होते. तर याची सुद्धा चर्चा होती आणि ज्या पद्धतीनं सांगली मिरजेमध्ये मागच्या वेळेला सन 2019 साली जे लीड संजय काकांना मिळालं होतं ते लीड काही मिळालं नाही, उलट विशाल पाटलांना लीड मिळालं. यामध्ये सुद्धा एक चर्चा त्यावेळी झालेली होती. त्यानंतर संजय काका पाटील हे भाजप न लढता पुन्हा विधानसभेला राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडून लढले आणि मग त्यांनी तासगाव नगरपालिका निवडणूक ही अपक्ष लढली. त्यानंतर पुन्हा मग ते अजितदादा पवारांकडून त्यांनी जिल्हा परिषद पण लढली आणि महानगरपालिका निवडणूक सुद्धा लढली आणि ते महाविकास आघाडीच्या बरोबर अप्रत्यक्ष जोडले गेले. पण अचानकपणे जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीमध्ये त्यांनी युटर्न मारला आणि ते भाजपच्या दिशेनं आले. त्याच वेळेला संजय काका पाटील यांचा भाजपच्या दिशेनं कौल आहे हे स्पष्ट होतं आणि त्यांचं कुडबस ही चंद्रकांतदादा पाटील असेल किंवा भाजप व्यासपीठावर दिसू लागलेली होती. पण जे मागचे हिशोब होते ते कोण विसरायला तयार नव्हते. म्हणजे ज्या वेळेला संजय काका पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की 30 जूनला माझा पक्षप्रवेश निश्चित झालाय, त्यावेळेला सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि त्यानंतर मग हा पक्षप्रवेश संजय काकांनी जाहीर केल्यानंतर काही भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पक्षप्रवेशाला थेट विरोध केल्याची माहिती आहे. त्यानंतर सुद्धा तो पक्षप्रवेशाची ठरल्याची चर्चा होती आणि परवाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की 30 तारखेला आम्ही संजय काका पाटील यांचा पक्षप्रवेश घेणार आहोत आणि मोठ्या वाजत गाजत हा पक्षप्रवेश करेल, असं त्यांचे स्टेटमेंट होतं. त्यामुळे हा प्रवेश निश्चित झाला असं सगळ्यांना वाटलं. पण अचानकपणे असं घडलं की ज्या वेळेला सकाळी ही पत्रकार परिषद झाली त्यानंतरच दुपारी संजय काका पाटील यांच्या विरोधी असणाऱ्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी केला. त्याच्यामध्ये 2 नेते होते. ते 2 नेते त्यांच्याशी बोलले आणि संजय काका पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची जी बाजू आहे ती मांडली. त्यानंतर जो पक्षप्रवेश 30 तारखेला निश्चित झाला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसकडनं रवींद्र चव्हाण यांच्या ऑफिसला मेसेज कन्वे करण्यात आला, ह्या पक्षप्रवेश थोडा होल्ड करा आणि आपण याबद्दल नंतर निर्णय घेऊ.
तर हे जे नेते आहेत ते कोण आहेत हे सांगलीतल्या भाजपच्या लोकांना माहिती आहे आणि त्यांनी हे का केलं हे माहिती आहे. आपण जर सन 2024च्या निवडणुकीची लोकसभेची पार्श्वभूमी पाहिली तर या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे भाजपचे जे नेते आहेत त्यांनी हा पक्षप्रवेश होता तो त्याला आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडण्यात म्हणजे मागचे जुने हिशोब चुकते करण्याचा विषय सुद्धा याच्यामध्ये आहे. अर्थात याच्यामध्ये पालकमंत्र्यांची भूमिका होती की पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत. तासगाव कोटेमंकाळमध्ये भाजपचं अस्तित्व थोडं कमी आहे. त्यामुळे संजय काकांना घेतलं तर आपल्याला पक्षाची ताकद मिळेल. पण अनेकांना या सगळ्या गोष्टीचा विरोध आहे आणि या सगळ्या इनसाईड स्टोरीमुळं विरोधामुळं हा पक्षप्रवेश लांबणीवर पडलेला आहे. अर्थात हा नंतरच्या काळात होईल हे पाहावं लागेल. म्हणजे अधिवेशनानंतर म्हणा किंवा सांगलीमध्ये होईल अशा प्रकारचं आहे. पण नेमकं त्याला मुख्यमंत्री येणार का रवींद्र चव्हाण फक्त येणार का महसूल मंत्री बावनकुळे येणार हा महत्त्वाचा आहे. कारण संजय काका पाटील यांचे संबंध हे रवींद्र चव्हाणांशी चांगले आहेत, बावनकुळेंशी चांगले आहेत. पण देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काही आक्षेप होता. पण चंद्रकांत पाटलांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे. पण तरीसुद्धा अजून जो एक गट आहे तो मात्र काही मानास तयार नाही आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं संजयकांचा प्रवेश झाला तर गटबाजी उफाळून येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि अप्रत्यक्षमध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. अर्थात संजय काका पाटील यांच्या प्रवेशासाठी आमदार सत्यजित देशमुख हे खूप आग्रही आहेत. संग्राम देशमुख आहेत ते खूप आग्रही आहेत. विट्याचे वैभव पाटील ते आग्रही आहेत. शेखर इनामदार आग्रही आहेत. अमरसिंग देशमुख आग्रही आहेत. ह्यांना वाटते की पक्षप्रवेश संजय काकांचा व्हावा, भाजपला ताकद मिळेल आणि त्यांनी तशा प्रकारची भावना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांच्याकडे घातलेली आहे. पण विरोधात सुद्धा स्वर फार मोठे आहेत, त्याच्यामध्ये मोठे नेते आहेत. त्यामुळं नेमकं काय होतंय हे पाहावं लागेल. पण मुख्यमंत्र्यांशी चंद्रकांत दादांनी घोषणा केल्यानंतरच्या चर्चेनंतर हा पक्षप्रवेश थांबला एवढी मात्र त्यातली इनसाईड स्टोरी आहे.